राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन येणाऱ्या 16 ते 21 डिसेंबरला होणार आहे। फडणवीस सरकारमध्ये विरोधी पक्ष नेता नसणार असल्याची माहिती आहे। तर अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची घोषणा होणार का असा सवाल आता राज्यातील जनतेला पडलेला आहे। 23 तारखेला निकाल लागलेला आहे। आज आहे 1 डिसेंबर, 23 नोव्हेंबरला निकाल लागलाय। आज आहे 1 डिसेंबर, म्हणजेच एक आठवडा उलटून गेलाय, पण अजून सरकार स्थापन झालेला नाहीये आणि 5 तारखेला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल असं भाजपकडून सांगण्यात आलं असतानाच आता हिवाळी अधिवेशन कधी होणार याविषयी प्रश्न विचारला जात होता। त्याची तारीख समोर आली आहे। येणाऱ्या 16 डिसेंबर पासून ते 21 डिसेंबर पर्यंत हिवाळी अधिवेशन होणार आहे आणि याच्यामध्ये फडणवीस सरकारमध्ये विरोधी पक्षनेता नसेल अशी माहिती सुद्धा समोर येते। कारण विरोधी पक्षनेता बनण्यासाठी 29 आमदार निवडून यावे लागतात, पण महाविकास आघाडीमधील जे तिन्ही प्रमुख पक्ष आहेत त्यांचे आमदार हे 20 पेक्षाही कमी असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे फडणवीस सरकारमध्ये विरोधी पक्ष नेता नसेल अशी माहिती समोर येते। त्यामुळे कदाचित ही इतिहासातील पहिली घटना असेल ज्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेता नसेल सभागृहामध्ये। तर अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची घोषणा होणार का हाही सवाल आहे, कारण निवडणुकीच्या आधी ही घोषणा करण्यात आलेली होती। शिंदेंनी ही घोषणा केलेली होती। 1500 रुपये आधी दिले जात होते। ऑगस्ट मध्ये जी योजना लागू झाली लाडकी बहीण, त्याच्यानुसार ज्या गोरगरीब महिला आहेत त्यांना 1500 रुपये दिले जात होते दर महिन्याला। मात्र त्याच्यामध्ये वाढ करून 2100 रुपये देऊ असं आश्वासन देण्यात आलं होतं। त्याच्यामुळे आता येणारं जे हिवाळी अधिवेशन आहे त्याच्यामध्ये याविषयीची घोषणा केली जाते का, याकडे आता लाडक्या बहिणींचं लक्ष आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे थेट आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? अजून शपथविधी झालेला नाहीये, पण हिवाळी अधिवेशनाची तारीख आली आहे, ती म्हणजे 16 ते 21 डिसेंबर दरम्यान अधिवेशन होणार असल्याचं कळतं। नेमकं कोणते निर्णय यावेळेला होऊ शकतात, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते? निश्चितच परा हिवाळी अधिवेशन हे सरकारचं पहिलं अधिवेशन असणार आहे आणि अर्थातच अद्याप कामकाजाला सुरुवात झालेली नसल्यामुळे कमी दिवसांचा कालावधी आहे तो या अधिवेशनामध्ये पाहायला मिळणार आहे। विशेषतः प्रश्न उत्तरांचा तास असेल किंवा जे विधिमंडळ कामकाज आहे त्याचाही कमीत कमी समावेश असेल। त्यामुळे या कमी दिवसांमध्ये मोठे निर्णय घेण्याचा सरकारचा विचार आहे आणि पहिलाच निर्णय जो आहे तो लाडक्या बहीण योजनेसंदर्भात असेल। सरकारने आपल्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली होती की 1500 रुपयांची 2100 रुपयापर्यंत रक्कम वाढवण्यात येईल आणि डिसेंबरमध्ये पहिल्याच महिन्यामध्ये हा निर्णय घेऊन पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल आणि त्यामुळे 2100 रुपयाची रक्कम करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही लाडक्या बहिणींच्या मतांवरती जिंकण्याचा आता महायुती सरकारचा प्रयत्न दिसून येतोय। निश्चितच चेतन, त्यामुळे एकूणच आता डिसेंबरचे जे पैसे येणार आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ते कदाचित 1500 वरून 2100 रुपये येऊ शकतात। त्यामुळे त्याकडे आपलं लक्ष असेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।